नमस्ते. तर जेनेसिस परिवारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर 1 जूनला होणाऱ्या पेपरचं आपण पूर्वतयारी करतोय आणि त्या पूर्वतयारीचा आजचा आपला 7वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे एक चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. अतिशय महत्त्वाचा का? तर आयोगाचं सर्वात जास्त प्रेम तुम्हाला ह्या टॉपिकवर पाहायला भेटेल. कारण आतापर्यंत म्हणजे सरासरी असेल, वयवारी असेल आणि एक चलातील रेषीय समीकरणे, 2 चलातील रेषीय समीकरणे या टॉपिकवर आयोगाचं प्रेम बऱ्याच वेळा जास्त पाहायला भेटतं. तर या टॉपिकवर बऱ्याच वेळा जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करतोय. समजून घ्या, सोपा टॉपिक आहे. कारण व्हेरिएबल मात्र तुम्हाला इथं काय करायचं, एकच वापरायचं, फक्त ते नक्की कसं आहे ते समजून घ्यायचे. तर पहा, एका तळ्यात एक स्तंभ आहे. एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ पहा, निम्मा स्तंभ काय झालेला आहे, चिखलात रुतलेला आहे. त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलाय. पहा, निम्मा कशात आहे, चिखलात आहे. एक तृतीयांश पाण्यात आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याच्या बाहेर आहे. ओके. तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. आता पहा, तो जो स्तंभ आहे त्याची उंची तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग आपण काय केलं, त्याची उंची जी काय आहे ती काय केली, आपण एक्स मानली. त्याचा निम्मा भाग झाल्यामुळे काय झालं, त्या एक्सला आपण मल्टिप्लाय केलं, गुणलं. कशाने? 1/2. कोणत्याही भागाचा निम्मा भाग करायचा असेल तर आपण त्याला 2 दोन्ही भागतो म्हणजेच 1/2 काय करतो, आपण त्याला गुणतो. बरोबर. म्हणजे इथे काय झालं, ते x/2. हा भाग कुठला आहे, चिखलात गुंतलेला आहे. बरोबर. त्यानंतर आहे एक तृतीयांश म्हटलं का आपण त्या पूर्ण भागाला कशाने गुणणार आहे, आता 1/3 ने. एक तृतीयांश, 3 पैकी एक भाग. ओके. आता इथं काय मिळालं तुम्हाला, x/3. हा जो भाग आहे हा काय, पाण्यात बुडलेला आहे आणि 7 एकक लांबी हा पाण्याच्या बाहेर आहे. पहा, हा एवढा भाग काय पाण्याच्या बाहेर आहे. आता पहा, जर ह्या तिघांची पण आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे, एकूण उंची. कारण एकूण उंची किती आहे, x आहे. याचाच अर्थ काय झाला, x/2 अधिक x/3 हा चिखलात रुतलेला, हा पाण्याच्या बाहेर असलेला आणि प्लस काय लिहिणार आहे आपण, 7 एकक, असं मिळून आपल्याला काय मिळणार आहे, x मिळणार आहे. म्हणून मी काय केलं या ठिकाणी, पहा, हा जो 7 आहे हा मी पलीकडे काढला आणि x ला अलीकडे घेतलं. का? कारण सगळे x एकत्र येतील. बरोबर. त्यामुळे काय झालं, इथं काय आलं, x/2 अधिक x/3. इकडनं कोण आला, वजा x, आणि हा 7 तिकडे जाऊन काय झाला, मायनस. ठीक आहे. आता पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा बेस किती आहे, 1 आहे. मग सगळ्यांचा बेस आपण सेम करू शकतो. सगळ्यांचा बेस किती करायचा, 6. का? कारण खाली जर पाहिलं इकडं कोण आहे, 2 आहे, आणि पलीकडे पाहिलं तर 3 आहे, आणि इथं कोण आहे, 1 आहे. मग सगळ्यांचा पाया परत तिरकस गुणाकार करून समान करण्यापेक्षा सोपी मेथड कोणती आहे, सगळ्यांचा पाया आपण काय करू, 6 करू. ओके. का? कारण 2 3 दुनी 6, 3 दुनी 6, 6. आता इथं 2चा 6 होण्यासाठी 2 ला किती गुणावं लागणार आहे, 3 ने. म्हणजे वरती पण किती आले, 3x. अधिक इथं जर पाहिलं तर काय झालं, इथं किती आले, 2 ने गुणलं म्हणजे किती झाले, 6. वरती किती आले, 2x. वजा इथं किती आले, इथं किती, 6. बरोबर आहे. म्हणजे इथे किती आले, वजा 6, आणि वरती किती, 6x. बरोबर. इकडे किती आहे, वजा 7. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांचा पाया काय, समान आहे. म्हणजे सगळ्यांचा पाया किती आहे, 6. तो एकदाच लिहिला. आता 2x आणि 3x किती झाले, 5x. 5x मधून किती वजा करणार आहे तुम्ही, 6x. ओके. तिकडे कोण आहे, वजा 7. आता इथं काय झालं, 6 मधनं 5 गेले, किती राहिले, वजा x राहिले. मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा होऊन जी संख्या राहते तिला आपण कोणतं चिन्ह देतो, वजाचं देतो किंवा मोठ्याचं देतो. बरोबर. तिकडे कोण राहिले, वजा 7 गुणिले 6 झाले. पहा, हा 6 जो भागिले होता तो तिकडे जाऊन काय झाला, गुणिले झाला. मग वजा x बरोबर 6 42. याला वजा चिन्ह आहे म्हणून x बरोबर किती आलं, 42. कारण दोघांची वजा वन टाइम आपण काय केलं, कट केलं. म्हणजे इथं पर्याय क्रमांक कोण आहे तुमचा, 1. लक्षात आलं. म्हणजे आपण इथं काय केली, त्या स्तंभाची काय केली, उंची शोधली. ओके. आले लक्षात, समजले, प्रश्न लक्षात आला का? ओके. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास, पहा काय सांगतोय मी, एका संख्येतून पहा काय प्रश्न आहे, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. एका संख्येतून, संख्या कोणती माहिती का तुम्हाला, नाही, त्याच्यातून काय केले, 5 वजा केले आणि 7 ने भागले. एक संख्या कोणती माहित नाही म्हणून ती x. तिच्यातून किती वजा केले, 5 वजा केले आणि काय केलं, 7 ने भागलं. उत्तर किती आलं, 2. बरोबर आहे. तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती. म्हणजे आता आपल्याला ती संख्या आधी काढावी लागेल, म्हणून आपण इथून ती संख्या आधी काढून घेणार आहे.
ओके, 5 वजा करून 7 ने भागलं इथं. सांगा बरं मला, x वजा 5 हे 7 भागिले तिकडे जाऊन काय झाले गुणिले 7 दोन्ही किती आले 14 वजा 5 तिकडे जाऊन काय होणार आहे अधिक, म्हणून इकडे काय आले 14 अधिक 5 म्हणजे x बरोबर किती आले 19. म्हणजे ती संख्या कोणती आहे 19. आता दुसऱ्या अटीनुसार काय सांगितले, त्या संख्येतून 4 वजा करा. आता 19 मधनं 4 वजा झाले किती आले 15 आणि त्याला 3 ने भागा असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर किती आलं 5. म्हणजे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं कशा पद्धतीने सोडवले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, काय सांगितलंय, एक पाल सदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी किती आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे एक पाल, ओके, त्याचं जे डोकं आहे, डोकं जे आहे त्याची लांबी किती आहे 7 सेंटीमीटर आहे. ओके, त्याच्या डोके आणि शेपटी याच्या दरम्यानचा शरीराची लांबी डोके आणि शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. ओके, म्हणजे आता पहा 3 भाग आहेत. किती भाग आहेत 3 भाग आहेत. हा भाग जवळ आपण पहा, इथं काय डोकं आहे, त्यानंतर कोण आहे शरीराचा मधला भाग आहे आणि नंतर कोण आहे शेपटी. बरं, असे 3 भाग आहेत. इथं जे डोकं आहे त्याची लांबी आपण त्याची लांबी किती दिली त्यांनी 7. आता शेपटी किती माहिती आहे का तुम्हाला नाही. ओके, मग शेपटीला काय म्हणलं आपण x आणि मधला जो भाग आहे हा काय आहे डोकं आणि शेपटी यांची बेरीज आहे. म्हणजे किती x अधिक किंवा 7 अधिक x अधिक 7 काही पण लिहा. ओके, शेपटीची लांबी बेरजे इतकी आहे. शेपटीची लांबी आणि डोके पहा, शेपटीची लांबी कॉमा डोके, शेपटीची लांबी कॉमा डोके आणि डोके व शेपटी, डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे यांच्या बेरजे इतके आहे. तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा. आता पहा इथून पुढचा भाग काय सांगितले, शेपटीची लांबी इथपर्यंत पाठ झाला. शेपटीची लांबी काय, शेपटीची लांबी कशी सांगितली त्यांनी, डोके किती आहे 7 आणि मधला जो पार्ट आहे किती येतो x अधिक 7 याची निम्मी, ह्या दोघांची बेरीज म्हणजे शेपटीची लांबी. लक्षात आलं का आता. मग आता काय होईल इथं पाया समान आहे का नाही. म्हणजे काय होणार आहे सांगा, x बरोबर 7 2 14 अधिक इकडे किती आले x अधिक 7 भागिले किती आले 2. आता हे दोन इकडे गुणिले आले म्हणजे काय होईल सांगा, इकडे लिहितोय मी 2x बरोबर आहे, बरोबर 7 आणि किती झाले 21 बरोबर ना, 14 आणि 7 21 अधिक किती x. हे जर मी x इकडे पाठवले तर वजा होतील, म्हणून x बरोबर किती आले 21. म्हणजे शेपटीची लांबी किती आहे 21. जर शेपटीची लांबी 21 आहे तर इथं किती आले बरोबर ना 21च येणार ना 2x. ओके ठीक आहे. जर इथं 21 आले, इथं किती आले 21 आणि इथं किती आहे 21 आणि 7 सांगा 28. सॉरी इथं किती आहे 7 आहे ना, इथं किती आले 7 आणि इथं किती आले 28 आणि हे 7 याच्यात मिळवले सांगा 28 2 56. ओके, म्हणजे 56. म्हणजे पूर्ण पालीची लांबी किती आहे 56. ओके, कंडिशन नीट समजून घ्या. आता त्याच्या पुढचा प्रश्न दिलाय पहा, काय दिलाय, एका शाळेत एकूण 968 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत 968 आहेत. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले, त्यांना रांगेत उभे करण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत तेवढ्या निमपट रांगांची संख्या आहे. ओके, म्हणजे एका रांगेत जर 4 मुलं आहेत तर अशा रांगा किती आहेत 2. कारण जेवढ्या रांगा आहेत, रांगेत जेवढी मुलं आहेत ना त्यांच्या निम्मे काय आहेत रांगा आहेत. म्हणजे रांगेत जर आता किती आहेत पोरं 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे रांगा किती असतील 4. ओके, म्हणजे 1 2 3 4. आता सांगा बरं टोटल मुलं किती असतील 8 चौक 32. मुलं किती असणार 32. आपण काय करतो किती मुलं आहेत आणि रांगा किती आहेत, मुलं किती आहेत 8, रांगा किती आहेत 4, 8 चौक 32. लक्षात आलं, समजलंय ठीक आहे. मग आता टोटल त्यांनी किती सांगितले, जेवढी इथं रांगेत मुले आहेत, रांगेत किती मुले आहेत आपल्याला माहिती का नाही, त्यांची संख्या काय मानली आपण x. ओके, हे उत्तर कसं मिळतं, लांबी गुणिले रुंदी आयताच्या क्षेत्रफळासारखं. ओके, मग आता रांगा किती आहेत x/2 बरोबर. इकडे किती आले 968. ठीक आहे. मग आता सांगा काय होईल, इथं x ने x ला गुणलं काय झालं 1 चा वर्ग, हे 2 भागिले तिकडे जाऊन काय होणार गुणिले 968 गुणिले 2 सांगा किती x वर्ग बरोबर 2 गुणलं 8 2 16. हा चला 1 किती आले 6 2 12 1936. आलं लक्षात. आता हा कोणाचा वर्ग आहे, याचं जर वर्गमूळ घेतलं तर हा वर्ग कोणाचा आहे x वर्ग, सॉरी x बरोबर सांगा 22 चा वर्ग
नाही. 44चा वर्ग 44चा 4चा वर्ग किती 44चा सांगा. 4 चोक 16. चला 1 4 चोक 16 आणि 1 17 0 परत 16 बरोबर ना. आले का 6. इथे किती आले 13. किती आले 9. ओके म्हणजे कितीचा वर्ग येतो 44. पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं. डन. त्यानंतर काय सांगितलंय पहा. हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यावर 93 उत्तर येतं. हेमंतचं वजन किती माहिती आहे तुम्हाला नाही. म्हणजे हेमंतच्या वजनामध्ये जर मी 27 मिळवले तर मला उत्तर किती मिळते 93. म्हणजे x बरोबर हे 93 मधून मी काय केले 27 वजा केले म्हणजे x बरोबर सांगा 13 7 गेले किती राहिले 6 आणि इथे किती राहिले 7 सॉरी 8 8 मधनं 2 गेले 66. म्हणजे हेमंतचं वय किती आहे सॉरी वजन किती आहे 66. त्याच्या वजनातून 27 वजा केले. आता याच्यातून परत काय करायचे 27 वजा करायचे. ओके म्हणजे किती आले सांगा इथं 16 9. ओके 39 ऑप्शन 1. आलं लक्षात. वजाबाकी कशी गेली ठीक आहे डन. त्यानंतर आहे काय सांगितलंय पहा. 3 संख्यांची बेरीज किती आहे 264 आहे. जर पहिली संख्या दुसरीच्या 3 संख्या कोणत्या आहेत माहित नाही फक्त इथे सांगितले पहिली संख्या जी आहे ना ही संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल आणि तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल तर दुसरी संख्या कोणती. मग दुसरी संख्येला काय मानलं आपण x. ही कोणती संख्या आहे दुसरी. त्यामुळे पहिली संख्या काय झाली सांगा. पहिली संख्या कशी आहे दुसरी संख्येच्या दुप्पट म्हणजे किती आले 2x. आता तिसरी संख्या राहिली काय होईल तिसरी संख्या. तिसरी संख्या पहिली जी संख्या आहे ना पहिली संख्या कोणती आहे 2x. x नाही ही आहे 2x. या संख्येचे किती आहे 1/3 म्हणजे किती येणार आहे इथं किती आले 1/3 म्हणजे किती आले 2x/3. ह्या 3 संख्या आहेत. ओके तर दुसरी आणि यांची बेरीज आता पहिली संख्या कोणती पहा पहिली कोणती आहे 2x नंतर किती आहे x आणि नंतर किती आहे 2x/3. यांची बेरीज किती आहे ती 264. ओके मग आता याचा पाया एक सॉरी इथं 2x आणि इथं किती आले 3x अधिक इथं किती आहे 2x/3 बरोबर किती 264. हे 3 डायरेक्ट तिकडे न्यायचे नाही अजून पाया समान झालेला नाही. म्हणजे इथं किती आले 9x अधिक इथं किती आले 2x भागिले 3 1 3 बरोबर इकडे 264. 9 आणि 2 किती झाले 11x बरोबर तिकडे किती आले 264 गुणिले 3 बरोबर आहे. मग आता मी काय करेल ह्या 11ला भागिले म्हणून नेन तिकडे. ओके म्हणजे काय मिळालं मला सांगा x बरोबर मी गुणाकार नाही केला अजून 264 गुणिले किती आहे 3 भागिले किती आले 11. जर मी 11 नी भागलं काय 11 दुने 22 उरले 4 11 चौक 44 म्हणजे किती आले 24 गुणिले 3 म्हणजे x बरोबर 4 त्रिक 12 हा चला 1 सांगा 3 दुने 6 1 7 72 ऑप्शन क्रमांक 2. ओके म्हणजे हे कोण आलंय x. x म्हणजे कोण आहे पहिली सॉरी दुसरी संख्या आणि आपल्याला कोणती शोधायची होती दुसरी शोधायची होती. आलं लक्षात समजलंय ठीक आहे. असे थोडेसे पलटून क्वेश्चन देतात. जनरली आपल्या डोक्यात काय राहतं पहिली संख्या. ओके ठीक आहे. आता इथं पहा एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतला 8 टन. मला एक सांगा 1 टन म्हणजे किती असतो 1 टन म्हणजे किती असतो 1000 किलोग्रॅम. 1000 किलोग्रॅम म्हणजे किती 1 टन. मग आता तुम्ही सांगा 8 टन गहू घेतलाय त्यातून त्यांनी किती 5.7 टन विकला. आता 8 मधनं 5 गेले म्हणजे राहिले किती 3 3 मधनं परत 0.7 गेले म्हणजे 2.3 म्हणजे किती गहू राहिला 2.3 गहू राहिला. ओके तर त्याच्या जवळजवळ किती किलोग्रॅम गहू आहे. आता हा गहू किती किलोग्रॅम आहे किती किलोग्रॅम असणार आहे 1000 नी जर आपण याला गुणलं तर किती येणार आहे इथं 23 1 23 आणि 3 शून्य ठेवले आणि पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे किती आले 2300 म्हणजे किती राहिला 2300. पर्याय क्रमांक आले लक्षात समजलंय नक्की डन. जायचं दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय पहा माशाच्या नमुन्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. असाच प्रश्न आता आपण एक सोडवलाय पालीचा आठवतोय का. त्याच्या डोक्यावरची लांबी किती दिली 9. तिथं किती दिली होती आपल्याला 7 दिली होती पहा. इथं किती दिली डोक्याची लांबी 9 दिली. ओके त्याच्या डोक्या आणि शेपटीच्या दरम्यानच्या शरीराची लांबी किती आहे डोक्या आणि शेपटी यांच्या लांबीच्या बेरजी इतकी म्हणजे शेपटीची लांबी पहा परत 3 भाग 1 भाग 2 भाग आणि 3 भाग. शेपटीची लांबी काय x आणि मिडल काय बरोबर आहे आलं लक्षात. ओके ठीक आहे. शेपटीची लांबी डोके आणि डोके शेपटी यांच्या दरम्यान म्हणजे शेपटीची लांबी किती आता x बरोबर काय डोके किती आहे 9 अधिक काय डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या 1/4
म्हणजे हा जो भाग आहे काय x अधिक 9 याच्या 1/4 म्हणून काय केलं त्याला आपण 4 भागिले टाकले. ओके, 1/4 बेरजे इतके आहे तर माशाची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय. मग आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. ओके, म्हणजे x बरोबर काय आलं इथं पाया समान नाहीये 9 चौक 36 अधिक x अधिक 9 बरोबर आहे किती आले 9 ला इकडं सॉरी अपॉन 4 सॉरी हे 4 विसरलो. ठीक आहे, मग आता इथं किती येणार आहे 4x बरोबर आहे. इथं किती आले 9 आणि 45 ना 45 अधिक किती x ला इकडे पाठवलं किती आले 3x बरोबर. कारण अधिक x इकडे येऊन काय झाला वजा इकडे कोण राहिले 45 म्हणजे x बरोबर किती घेतले 45 भागिले 3 म्हणून x बरोबर किती आले 15. म्हणजे x काय शेपटीची लांबी आपल्याला विचारले काय पूर्ण लांबी म्हणजे इथं किती आले 15. ओके, इथं किती आले 15 15 दुने 30 30 आणि 9 9 18 ओके किती 48. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलंय नक्की आले लक्षात. ओके डन. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय दिलाय पहा. निसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या 3 मैत्रिणी त्यांच्याकडील केळी सारखी वाटून घेतली. त्यांच्याकडे जेवढ्या काही केळी होत्या तेवढ्या त्यांनी काय केल्या समान वाटल्या. जेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने 4-4 केळी खाल्ली तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळ्यांच्या 1/3 केळी शिल्लक होती. पहा म्हणजे काय केलं मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे काहीतरी केळी होती त्यांनी काय केली समान वाटली त्याचे काय केले समान 3 भाग केले. ओके ठीक आहे. आता त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांनी काय केळी किती खाल्ली केळी 4-4 म्हणजे इनी 4 खाली इनी 4 खाली इनी 4 खाली म्हणजे टोटल किती खाल्ली गेली 12 केळी खाल्ल्यानंतर सर्व केळांच्या म्हणजे किती शिल्लक राहिली 1/3 म्हणजे काय एकूण किती केळी होती माहिती का तुम्हाला नाही आलं लक्षात. मग एकूण केळांच्या 1/3 शिल्लक राहिली याचा अर्थ संपली किती 3 पैकी 2 कारण 3 पैकी 3 म्हणजे 1 3 पैकी 1 भाग शिल्लक राहिलाय म्हणजे 3 पैकी 2 भाग काय झाला संपला. म्हणजे 3 पैकी 2 भाग म्हणजे कोण आहे 12 आहे. 3 पैकी 2 भाग म्हणजे किती आहे 12 म्हणजे 1 भाग म्हणजे किती आला 6. 1 भाग किती झाला 6 काय 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18 म्हणजे टोटल संख्या किती होती केळांची एकूण केळींची संख्या किती 18. समजले कसं आलंय नक्की डन. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. ओके काय दिलंय पहा 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. आता टाकी 2/5 भरलेली आहे तर टाकीतून एकूण किती लिटर टाकीची एकूण क्षमता किती लिटर आहे. टाकीची क्षमता तुम्हाला माहिती का नाही. मग टाकीची क्षमता काय केली आपण x मानली. त्या x किती पाणी होतं त्याच्यात 3/4 म्हणून 3x/4 झालं. x नेहमी वर्षाला गुणिले जातो. ओके या टाकीचा किती भाग भरलेला आहे आता टाकीचा किती भाग भरला 3/4 याच्यातून 21 लिटर काढलं म्हणजे काय केलं मायनस केलं. तेव्हा राहिलेला पार्ट किती आहे काढले. आता टाकी किती राहिली आता टाकी शिल्लक किती राहिली तिच्या 2/5 पार्ट एवढी शिल्लक राहिली. बरोबर आहे लक्षात आलं का. तिच्या एकूण मूळ जेवढी काही क्षमता होती ना तिच्या किती शिल्लक राहिली आता ती 2/5 शिल्लक राहिली 21 लिटर काढल्यानंतर. म्हणजे पाया समान नाही पाया समान करून घेऊ काय होईल सांगा आता इथं बरोबर. त्यापेक्षा आपण काय करू ह्या 2x याला इकडे आणू आणि 21 ला तिकडे टाकू म्हणजे काय होईल 3x अधिक भागिले 4 वजा 2x भागिले 5 आणि तिकडे कोण गेला 21 अधिक गेला. पाया समान नाहीये पाया समान करून 5 त्रिक 15x बरोबर आहे वजा 4 दुने 8x भागिले 5 चौक 20 बरोबर किती आहे 21. म्हणजे आता इथं काय होणार यांची वजाबाकी 7x बरोबर ना. इकडे किती 21 गुणिले 20 गुणाकार केलाच नाही का कारण इकडे 7 आलाय ना. मग 21 गुणिले किती आले 20 भागिले किती आले 7 7 त्रिक किती आले 21 म्हणजे x बरोबर किती आले 60. मग टाकीची क्षमता किती आहे 60 लिटर. कसं आलं उत्तर कळलं का लक्षात आलं. ओके एवढा पार्ट कोणत्याही गोष्टीचा एखादा पार्ट म्हटलं का काय करायचं त्याला त्या संख्येने काय करायचं गुणायचं. हे नीट लक्षात ठेवा काय करायचं त्या संख्येने गुणायचं. म्हणजे काय होईल टाकीची क्षमता 3/4 जर अर्धी टाकी केली तर 1/2 असं आपण त्याला म्हणतो.
आले लक्षात? समजले? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय पहा, त्याच्या पुढचा प्रश्न, एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 भाग मुली, जर 3/5 भाग मुली आहेत तर 2/5 भाग काय राहिला? मुलं. नेहमी लक्षात ठेवा 1/4 याचा अर्थ काय होतो? आपण घरी म्हणतो मला चतकोर भाकर दे. चतकोर म्हणजे काय? तिचा एक पार्ट दे. किती समान तुकडे कर? 4 कर, त्यापैकी मला एक दे. आणि 4चे 4 दिली म्हणजे किती भाकर दिली? एक भाकर दिली. अर्धी भाकर दिली म्हणजे 4 तुकड्यांपैकी किती भाकर दिली मला? 2, म्हणजे अर्धी दिली. आलं का? म्हणजे 2/4, 2/4 म्हणजे काही 1/2. हे नीट समजून घ्या. म्हणजे टोटल मुलांची संख्या जेवढी काय आहे त्याचे जर 5 भाग केले तर 3 भाग कोण आहेत? मुली आहेत. म्हणजे उरलेले 2 भाग कोण असणार? 5 पैकी 3 भाग मुली आहेत, तर उरलेले, आलं का लक्षात? हे मुलगे आहेत, उर्वरित मुलं आहेत, ही मुलं आहेत. जर 2/9 मुली आणि 1/4 मुले गैरहजर असतील, पहा 2/9 या मुलांच्या, मुली किती आहेत? 3/5. या 3/5 पैकी 2/9 मुली गैरहजर आहेत. टोटल मुलींची संख्या किती आहे? 3/5 आहे. त्यांच्यापैकी एवढे मुली, म्हणून आपण त्या संख्येला काय केलं? इथे 1/20 आलाच नाही काय? ओके, ठीक आहे. आता पहा इथं काय होईल सांगा? 3 दुने 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे इथे किती होईल? 2/3 एवढ्या मुली काय राहिल्या? घरी राहिल्या. मुले किती आहेत? 2/5 आहेत. त्यापैकी किती घरी राहिली? 1/4. म्हणजे किती आलं इथं उत्तर? 2/20 एवढी मुलं घरी राहिली. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या किती भाग विद्यार्थी उपस्थित आहेत? म्हणजे ही काय आहेत? घरी राहिलेली मुलं, आणि ही पण काय आहेत? मुली, आणि ह्या काय आहेत? घरी राहिलेली मुलं. ओके, आता काय करायचं? यांची काय करू आपण? बेरीज करू. जर यांची बेरीज किती होणार आहे सांगा? 2/15 अधिक 2/20. सांगा बेरीज किती होईल? इथे किती आले? 40 अधिक इथे किती आले? आणि खाली किती आले? 300, म्हणजे किती आले? 70 भागिले किती आले? 300. ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे किती आले? 7/30. एवढी मुलं काय राहिली? घरी राहिली. पूर्ण एकूण संख्येच्या ना, एकूण संख्या किती आहे? 1. नेहमी एकूण संख्या काय म्हणायची? 1. अपूर्णांकात आहे ना, एकूण म्हणजे काय असतो? 1 असतो. एका भाकरीचे तुकडे त्या पार्ट मध्ये लक्ष ठेवायचं. म्हणजे आता ही जी संख्या आली 1 मधून वजा करायची. सांगा 30 वजा 7 भागिले किती? 30. बरोबर आहे? किती आले? 23. 23/30 एवढी संख्या काय उपस्थित आहे? 23/30, पर्याय क्रमांक 3. आलं का? समजलंय उत्तर कसं आलं? त्यानंतर त्याच्या पुढचं बघ काय दिलंय बघ. 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गांमधील फरक 35 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 2 क्रमवार पूर्ण वर्गांच्या वर्गांमधील फरक म्हणजे एकाचा पण दुसऱ्या दोन्हींचा काय करायचा? वर्ग करायचा, आणि मग त्यांची काय करायची? आता इथं सूत्रावरनं जाण्यापेक्षा पर्यायावरनं जाणं जास्त सोपं आहे. का? आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा 17 आणि 18, 17चा वर्ग किती होईल? पहा अशा वेळेस काय करायचं? डोकं लावायचं. 7 शेवटी किती आहे? 7. 7चा वर्ग किती असतो? 49. म्हणजे शेवटी किती असतो? 9. 18चा वर्ग किती आहे? 64. 8 आहे ना, शेवटी किती? 8 आहे. 8चा वर्ग किती असणार? 64. ओके, 64 म्हणजे खाली किती येणार आहे? 4. म्हणजे 9 खरी वजाबाकी कोणात होणार आहे? ह्या दोघांमध्ये, शेवटच्या 2 अंकांमध्ये ना. पहा 17चा वर्ग जो काय असेल, 17चा वर्ग जो काय असेल त्याच्यापैकी शेवटचा अंक कोणता असणार आहे? 9. कारण शेवटी 7 आहे म्हणल्यावर शेवटी किती येणार? 9. इथे शेवटी 8 आहे म्हणल्यावर शेवटी किती येणार? 4. आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर किती येते? 5. आणि मला शेवटी किती पाहिजे? 5. इथं जर पाहिलं तर 5चा वर्ग शेवटी किती येणार आहे? 5 येणार. आणि 6 आहे म्हणल्यावर शेवटी किती येणार? 6. यांची वजाबाकी किती येते रे? -1. बरोबर? किंवा मी म्हणतो 1 येते. मोठ्या संख्येतून छोटी जरी वजा केली तरी वजाबाकी किती आली? 1. इथं शेवटी किती येणार आहे? 4. इथं किती येणार? 9 म्हणजे 1. यांची वजाबाकी केली तर उत्तर किती येते? 3. शेवटचा अंकडा पाहतोय आपण, यांचा तर विशेष नाही. म्हणजे इथं काय आलं? पर्याय क्रमांक 1. कसं गेलो कळलं का? मग इथं ना वर्ग केला, ना XYZ केला, काहीच नाही केलं. डायरेक्ट शेवटच्या अंकांवरून ठरवलं का माझा अंक कोणता असणार. लक्षात आलंय? समजलंय का? नक्की एकक स्थान वर्ण ठरवायचं. त्यानंतर त्याच्या पुढचा काय? एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या 2.5 पट असून कापडाची लांबी कशी आहे? रुंदीच्या 2.5 पट. रुंदी किती आहे? नाही माहित, म्हणजे रुंदी काय मानू? X.
म्हणून लांबी काय झाली, x ला गुणलं अडीच पट म्हणजे किती 2.5 ने, दुप्पट म्हणजे 2, तिप्पट म्हणजे 3, अडीच म्हणजे 2.5 असून त्यांची परिमिती 70 आहे. परिमिती म्हणजे काय, हे आलं 2.5x. परिमिती म्हणजे काय, दिलेला हा आयत आहे, आयताची परिमिती म्हणजे आयताला ही काय लांबी, ही काय लांबी, ही काय रुंदी, ही काय रुंदी, म्हणजे दोनदा लांबी दोनदा रुंदी. दिलेल्या आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे काय असती, परिमिती. लांबी किती दोनदा, रुंदी किती दोनदा. लक्षात आलं. म्हणजे काय झालं, 2 गुणिले किती लांबी, लांबी किती आहे 2.5x. ओके, 2.5 गुणिले 2.5 म्हणजे किती आले 5. बरोबर आहे, म्हणजे मी डायरेक्टली लिहितो 5x. ओके, रुंदी पण किती आहे दोनदा, रुंदी किती आहे x, x च्या दुप्पट म्हणजे किती झाली 2x. बरोबर आहे. अरे बरोबर का, नाही चुकतंय का नाही का, लांबी किती आली, लांबी किती आली, असो घेऊ 2.5x, याला कितीने गुणलं 2 ने, अधिक काय केलं तुम्ही 2 गुणिले रुंदी किती आहे, रुंदी किती आहे x, बरोबर यांची परिमिती किती आली 70. ओके, म्हणजे इथे किती आले 5x, इथे किती आले 2x, बरोबर किती आले 70. इथे किती आले 7x, बरोबर किती आले 70. म्हणून x बरोबर किती आले 10. 10 काय रुंदी, रुंदी किती आहे, रुंदी किती, रुंदी 10. ओके, आणि आपल्याला काय सांगितले, रुंदी किती 10 सेंटीमीटर. कारण रुंदी आपली काय होती x होती. त्यानंतर त्याच्या पुढचं काय, रंजूला 400 देणे. अंजू रंजूला किती देणे 400. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे संजूला 300 देणे. संजूला 300 देणे, सॉरी संजूला येस म्हणू आपण. किती देणे संजूला 300. बरोबर आहे, सरळ लाईनीत घेऊ. हा कोणला संजूला किती देणे 300. आणि संजू परत अंजूला किती देणे 500 देणे. जर संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणे चुकती करायचे असतील तर तिने अंजूला किती रक्कम द्यावी, म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला अशी त्यांची वाटप करायची का नक्की संजूनी किती रक्कम दिली, म्हणजे सगळं जिथल्या तिथं थांबत. बरोबर. आता पहा, हा याला किती देणे 400, हा याला किती देणे 300. आता पहिल्यांदा संजूनी समजा एला किती दिले 500. सुरुवात काय केली संजूनी, कोणला दिले अंजूला किती दिले 500 दिले. म्हणजे 3 भाऊ आहेत. बरोबर, 1 2 3. बरोबर, 1 2 3. यांनी याला किती दिले 500. मग तो पुढे किती पाठवणार, मी स्वतःकडे किती ठेवली त्यांनी 100. हा पुढे किती पाठवणार, स्वतःकडे किती ठेवणार 100. स्वतःकडे किती ठेवणार 100. त्यांनी किती पास केले होते, खरे किती पास केले होते 500 पास केले होते. आता त्याच्याकडे किती आले 300. बरोबर, त्यांनी 500 पास केले ना पहिल्यांदा. मग अंजूकडे किती राहिले, अंजूनी काय केलं 500 आले, कोणी दिले संजू. ओके, संजूच्या खिशात इमेजिन करा, संजूच्या खिशात 500 रुपये, संजूनी काय केलं अंजूला दिले. अंजूकडे काहीच नव्हतं, अंजूकडे 500 आले, अंजूनी काय केलं 400 द्यायची होते दिले, स्वतःकडे किती ठेवले, मग अंजूकडे काहीच नव्हतं. आता अंजूकडे किती राहिले 100 आले. त्यानंतर रंजूकडे पण काहीच नव्हतं, रंजूकडे किती आले 400. म्हणजे रंजूला काय करायचं होतं, पुढे 300 द्यायचे होते, द्यायचे त्याचे 300 दिले, 100 स्वतःकडे ठेवून घेतले. म्हणजे आता हिच्याकडे काहीच नव्हतं 100 आले, हिच्याकडे काहीच नव्हतं 100 आले, आणि त्याच्याकडे किती गेले परत 300. त्यांनी घालवले किती होते 500. मग खरा व्यवहार कितीचा झाला 200चा. मग त्यापेक्षा असं त्यांनी केलं असतं तरी चाललं असतं ना, काय या संजूनी दोघांना 100 दिले असते तरी व्यवहार संपलाच होता ना. याला पण 100 का, याच्याकडे काय होतं का नव्हतं, किती राहिले 100, याच्याकडे काय होतं का नव्हतं, याच्याकडे किती राहिले 100, आणि व्यवहार तर क्लिअर झाला होता का नाही. म्हणजे याला 500 देऊन यांनी 400, याला 300, याच्यापेक्षा यांनी काय करायचं होतं, हे तुला 100 घे, तुला 100 घे, विषय मिटला. लक्षात आलं का, ठीक आहे. मग आता इथं पहा काय काय पर्याय. संजूने अंजूला 100 दिले, संजूने अंजूला 100 दिले पाहिजेत. ओके, ठीक आहे, अंजूला 100 दिले पाहिजेत, चालेल. संजूने अंजूला 500 दिले पाहिजेत. ओके, ठीक आहे. रक्कम द्यावी, चुकती करायची असेल तर तिने अंजूला किती रक्कम द्यावी. ओके, ठीक आहे.
संजूने रंजूकडून 200 उसने घेऊन अंजूला दिले पाहिजेत, हा पर्याय संपला. संजूला सर्व देणगी चुकती करणे शक्य नाही, हा पण पर्याय गेला. मग आता हे काय, संजूने अंजूला 500 दिले पाहिजेत, हा पण पर्याय संपला. म्हणजे एकच पर्याय राहिला, काय, संजूने अंजूला 100 दिले पाहिजेत. संजूने अंजूला किती दिले, व्यवहार क्लिअर. आलं का लक्षात, समजले नक्की. आलो आपण पुढच्या गणिताकडे. काय दिले गणित पहा. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. त्याला पगार किती आहे नाही माहित. लगेच काय केलं, पगाराला एक्स मानलं. त्या पगाराच्या किती 3/5, लगेच पगार गुणिले 3/5 करायचं. एवढा पगार काय दिला त्यांनी, घरी दिला. म्हणजे हा पगार कुठे दिला, घरी. ठीक आहे. उरलेला पगार आता किती उरला रे त्याच्याकडे, जर 5 पैकी 3 भाग त्यांनी घरी दिला, म्हणजे 5 पैकी किती उरलाय आता 2, कारण 5 कंप्लीट व्हायला अजून 2चीच गरज आहे. एवढा काय राहिला त्याच्याकडं, राहिलेला हिस्सा आहे. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा त्यांनी शेती, आता हा जो राहिला याला परत किती निघुनलं 1/2, कारण याच्या निम्मा त्यांनी कोणाला दिला, शेतीला. म्हणजे आता पहा निम्मा दिला, म्हणजे इथे किती आले 2x भागिले किती 10, म्हणजे थोडक्यात किती आले, बे 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 5 म्हणजे किती x/5. एवढा भाग त्यांनी काय दिला, शेतीला दिला. आता त्याच्याकडे शिल्लक किती आहे, 1/5. तुम्ही म्हणाल कस काय, निम्मा दिला ना, त्याच्या निम्मा भाग त्यांनी काय दिला, शेतीला. जेवढा भाग उरला त्याचे निम्मे दिले. म्हणजे समजा माझ्याकडे किती होते, 500 रुपये होते. ओके, 500चे मी किती भाग केले, 500चे मी किती भाग, सॉरी माझ्याकडे 1000 रुपये होते असं समजा. 1000चे मी किती भाग केले, 5. म्हणजे एक भाग कितीचा झाला, 200चा. माझ्याकडे 1000 रुपये होते, किती होते 1000. 1000चे माझे किती भाग केले मी, 5 भाग केले. मग एक भाग कितीचा झाला, 200चा. 200 पैकी 3 भाग मी किती कुठे दिले, घरी दिले. म्हणजे किती रुपये गेले माझ्याकडे, 200चे 3 भाग म्हणजे 600 मी घरी दिले. आता माझ्या खिशात किती राहिले, 400. 400च्या निम्मे मी शेतीला दिले 200, म्हणजे जेवढे शेतीला दिले तेवढेच माझ्याकडे आता खिशात शिल्लक राहिले का नाही. आले का लक्षात. ओके, माझ्या खिशात किती राहिलेत 200. ओके, उरलेल्या रकमेपैकी निम्मा परत मुलाला दिला. आता माझ्या खिशात 200 होते, त्याच्या निम्मे मी मुलाला दिले, म्हणजे किती 100. म्हणजे आता जेवढे राहिले त्याच्या परत निम्मे, म्हणजे किती आले x/10. एवढा भाग मी कोणाला दिला, मुलाला दिला. परत माझ्याकडे तेवढाच भाग शिल्लक राहिला का नाही. मुलाला किती दिले मी 100, माझ्याकडे किती राहिले 100. म्हणजे एवढा भाग काय झाला, x/10. हा काय झाला त्याच्याकडे उरलेला भाग. ओके, दिला. बाकीची रक्कम त्यांनी पोस्टात जमा केली. म्हणजे थोडक्यात किती रक्कम त्यांनी पोस्टात जमा केली, 1/10 एवढी रक्कम त्यांनी काय केली, पोस्टात जमा केली. जर त्यांनी पोस्टात 600, म्हणजे खरे तर त्यांनी पोस्टात किती दिले 600. माझ्याकडे जेवढे सगळ्या शेवटी जेवढे शिल्लक राहिले, किती राहिले होते 100, तेवढे मी पोस्टाला दिले. मग त्याच्याकडे किती राहिले होते 1/10 राहिले, त्यांनी तेवढे काय दिले, पोस्टात नेऊन दिले. म्हणजे एक्स बरोबर किती आले 6000. म्हणजे त्याला पगार किती होता, ऑप्शन क्रमांक 1 झालं होतं. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचं काय दिले पा, शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. रांगेत जेवढी मुले आहेत, रांगेत किती मुले आहेत एक्स, त्याच्या निम्मी म्हणजे काय x/2. आणि एवढी संख्या किती आहे, यांचा गुणाकार केला का तो किती येतो 288. मग अशीच आपण पाहिले सेम असं गणित. मग काय होईल सांगा, इथं काय झालं x गुणिले x असं गणित आता सोडवलेलं आहे, x चा वर्ग. इथं किती आले इथं किती 576. 576 कोणाचा वर्ग आहे, किती 24 ना. म्हणजे किती आहेत x किती आहे, प्रत्येक रांगेत किती मुले आहेत, किती मुले आहेत 24 मुले. काय घेतलं आपण इथं वर्गमूळ. जर वर्ग पाठ असतील ते उत्तर पटकन काढता येईल, नसेल तर वेळ लागेल, बाकी काय नाही होणार. ठीक आहे, आलो आपण इथं. काय सांगितलं वर्गमूळ कसं काढतात माहिती का तुम्हाला. जर तुम्हाला समजा वर्ग माहित नाही तर काय करतो आपण माहिती ना, इथं काय करतो 576. ओके, भागिले किती, शेवटी 6 म्हणजे दोन्ही भाग जाईल. 2 2 4 उरला 1, 17 झाले. 2 8 16, परत 1 उरला, 2 8 16, परत 2 आहे शेवटी, म्हणजे परत दोन्ही भाग जाणार. 2 बे 2 चौकाट 2 चौकाट. इथं किती भाग जाईल 2 ने परत. ओके, 2 7 14, 2 2 4, परत शेवटी 2 म्हणजे दोन्ही भाग जाणार. 2 3 6 उरला 1, 2 7 12, परत 2 जाणार, किती आले 18, परत 2 जाणार, किती आले 9, परत किती जाणार 3 ने 3, आणि शेवटी किती झाला 3 1, म्हणजे किती आले
पा मग आता दोन दोनचा गट करायचा, ह्या दोनचा एक मिळून एकच दोन, ओके, ह्या दोघांचा मिळून एक दोन, ह्या दोघांचा मिळून एक दोन, परत ह्या दोघांचा मिळून एक दोन, आणि ह्या तीनचा मिळून तीन, ओके, तीन दुने साई दुने बार दुने, असं वर्गमूळ तुम्ही काढू शकता. ही वर्गमूळ काढण्याची मेथड आहे, लक्षात ठेवा. जर ऐन टायमाला जर तुम्हाला समजलंच नाही काय करायचंय तर काय करायचं, लक्षात आलो आपण. इथं काय सांगितलंय, एका थैलीत 1 रुपयाची किती, एका थैलीत 1 रुपयाची 50 पैशाची आणि 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान असून थैलीमध्ये एकूण किती रुपये आहेत, 105 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या किती. आता पहा, जेवढी 1 रुपयाची नाणी तेवढीच किती आहे 50 पैशाची, तेवढीच किती आहे 25 पैसे, म्हणजे पैशांची नाणी काय आहेत, समान संख्या आहेत. ओके, मग 1 रुपयाची सगळ्यांची समान जी संख्या आहे त्या समान संख्येला काय म्हणू आपण, एक्स. आणि हे सगळं कशात दिले त्यांनी, पैशात दिले. मग शेवटचे रुपये पण आपण कशात घेऊन जाऊ, पैशात. मग त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे काय, 1 रुपया म्हणजे किती, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती, 100 पैसे. मग आता 1 रुपयाची किती नाणी आहेत माहित नाही, किती आहेत एक्स, 50 पैशाची पण किती आहे एक्स, आणि 25 पैशाची पण किती आहे एक्स. मग आपण काय करणार, 1 रुपयाची समजा 10 नाणी असती तर किती रुपये झाले असते ते 10. 1 रुपयाची 25 नाणी असती तर काय झाले असते 25. म्हणजे जेवढी संख्या आहे तेवढ्या नाही, फक्त काय करा गुणा. आता 1 रुपयाची नाणी आपण सगळ्यात कशात घेऊन चाललोय, पैशात. म्हणजे 1 रुपये म्हणजे किती 100 पैसे, म्हणजे 100 गुणिले एक्स अधिक 50 गुणिले एक्स अधिक 25 गुणिले एक्स बरोबर काय लिहितोय मी, पा इथं डबल शून्य लिहिलं मी. आता सगळे पैसे आहेत पा, 50 पैसे पैशात आहे, 25 पैसे पैशात आहे, 1 रुपया होता म्हणून त्याला मी 100 मध्ये घेऊन गेलो, आणि 105 होते म्हणून त्याला मी 100 टेकवलं. आलं लक्षात. किती झाले सांगा, इथं 175, 150 आणि 25 75, इकडे किती आले, ओके, डबल शून्य. आता काय होईल, एक्स बरोबर सांगा 10500 आणि खाली किती आले 175. सांगा एक्स ने जर भागलं, एकशे 75 कितीने भाग जाईल, कितीने भाग जाईल, हा 5 ने भाग तर जाणारच रे. सांगा किती, बरं चला 5 ने देऊ, किती झाले 5 2 10, 5 1 5 डबल शून्य. इथं किती 5 त्रिक 15, उरले 2 5 5 25, वरती किती आहे 2100 आणि खाली किती आहे 35. सांगा अजून किती जाईल, 7 त्रिक 7 5 35, 7 त्रिक 21 डबल शून्य. इथं 6 पंचे 30 म्हणजे किती आले 60. ओके, म्हणजे किती आहे पर्याय 60. लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक प्रकारची किती नाणी आहेत, 1 रुपयाची 60 आहेत, 50 पैसे 60 आहेत आणि 25 पैशाची सुद्धा 60 नाणी. त्यानंतर इथं पहा काय, एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी. पहा काय सांगितलंय, एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या कशी आहे, अमरने जेवढ्या काय विकेट घेतल्यात ना त्याच्या दुप्पट. मग अमरने किती घेतल्या नाही माहित, मग अमरने काय घेतल्या, अमरने किती घेतल्या एक्स, म्हणून अजय किती झाला त्याच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी. म्हणून आपण काय केलं 3 लगेच वजा करून टाकले. त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20 आहे. त्यांनी जेवढे विकेट घेतले यांनी किती घेतल्या एक्स, यांनी किती घेतल्या दुपटीपेक्षा 3 ने कमी, यांचा जो गुणाकार आहे हा किती आहे 20 आहे. मग यांनी याला गुणलं किती आले 2 x चा वर्ग, आणि यांनी याला गुणलं किती आले बरोबर आहे वजा 3x बरोबर किती आहे 20. मग हे 20 ला मला इकडे आणावं लागेल, म्हणजे काय होणार आहे सांगा 2x चा वर्ग वजा 3x वजा 20 बरोबर 0. 10वी आठवली का वर्ग समीकरण. सांगा वजा 10 गुणाकाराला पाहिजे बेरीज वजा सॉरी 2 ने याला गुणायचं किती आले वजा 40, वजा 40 ची अशी पोट सांगा का बेरीज त्यांची वजा 7 आली पाहिजे. बेरीज म्हणजे बेरीज वजा बाकी किती 8 पंचे बरोबर 8 पंचे 40, 8 ला वजा आणि 5 ला अधिक, 8 पंचे वजा 40, 8तून 5 गेल्यावर 3. म्हणजे इथं काय लिहिणार आहे 2x चा वर्ग वजा 8x अधिक 5x वजा 20, यांचा एक ग्रुप यांचा एक ग्रुप, 2 कॉमन 2x कॉमन, आतमध्ये किती राहिले x वजा 4 4 2 8 अधिक 5 कॉमन x वजा 4 बरोबर आहे. इथं काय तिकडे 0 राहिला होता ना, x वजा 4 अधिक सॉरी इथं काय दुसरं ब्रॅकेट काय 2x अधिक 5 बरोबर 0
मग याचा अर्थ एक्स बरोबर एक किती आले 4 आणि इथं काय एक्स बरोबर काय येणार आहे -5/2. आता एक सांगा ही इथं काय सांगितलंय विकेटची संख्या कधी -5/2 असते का नाही, म्हणजे एक्सची किंमत किती आली 4. 4 कशी घेतली कळलं ना, x - 4 याची किंमत किती आहे 0 म्हणून x - 4 हा -4 तिकडे जाऊन काय झाला अधिक. ओके हे कळलं का, एक स्टेप मी कमी केलेली इथं मी एक स्टेप कमी केली, ह्या ब्रॅकेटचा बरोबर 0 हे पण ब्रॅकेट बरोबर 0 मग -4 तिकडे जाऊन अधिक झाला, तसा हा 5 तिकडे जाऊन वजा होऊन 2 भागिले गेला असं झालंय तिथं. ओके म्हणजे अमरने किती घेतल्या 4 घेतल्या म्हणजे त्याची दुप्पट करा 8 8 मधनं 3 गेले 5 बरोबर आहे म्हणजे किती ऑप्शन 4 आणि 5 ऑप्शन क्रमांक 2. कळलं का कसं आलं. त्याच्या पुढचा पहा काय एका संख्येच्या दुपटीतील त्या संख्येच्या 3/4 पट संख्या मिळवली असल्यास बेरीज 3/4 येते तर ती संख्या कोणती. पहा एका संख्येच्या दुपटीत कोणती संख्या माहित नाही ती संख्या x मानू, त्याच्या दुपटीत त्या संख्येची 3/4 पट म्हणून लगेच त्या संख्येला किती गुणलं 3/4 पट मिळवली असल्यास बेरीज यांची बेरीज एका संख्येच्या दुपटीत त्या संख्येची 3/4 पट मिळवली असल्या त्या संख्येची बेरीज किती येते 3 दुनी 6 एक 7 छेद किती येते 2. काय केलं कळलं ना 3 दुनी 6 आणि 7. आता इथं पाया समान नाही मी पाया समान 4 दुने 8x अधिक 3 1 3x भागिले 4 1 4 बरोबर 7/2. काय होईल हा 2 इकडं इथं किती आले 11x बरोबर आहे बरोबर किती आहे 7/2 इकडे किती आहे 4. मला व्हॅल्यू कोणाची काढायची x ची मग मी काय करणार x ला जागेवर ठेवलं तिकडे कोण आहे 7/2 आहे हे 4 तिकडे जाऊन काय होणार गुणिले आणि 11 जाऊन काय होणार भागिले बेक बे 4 म्हणजे x बरोबर किती आले 7 2 14 भागिले 11 म्हणजे ती जी संख्या आहे ही किती आहे 14 भागिले 11 म्हणजे किती ऑप्शन तिसरा 11 1 11 11 आणि 3 14 14 भागिले 11. लक्षात आलं ती संख्या कशी काढली. ओके त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलंय पहा आता काय त्याच्या पुढचा प्रश्न जर एका बादलीत 3/5 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या बादलीचे वजन 15 kg पहा बरं का. आता त्या बादलीची कॅपॅसिटी किती माहिती आहे का तुम्हाला नाही तिच्या किती 5/3 भाग पाण्याने भरला तेव्हा तिचं वजन किती होतं 15 kg होतं. ओके ठीक आहे म्हणजे रिकामा भाग किती आता तिचा 2/5 हा भाग रिकामा आहे. ओके 2 त्याला दिले. जर त्या बादलीत 4/5 भाग पाण्याने भरले तर आता एकूण वजन किती आहे 19 kg आहे. आता तिचा भाग जर 4/5 भरला असता तर वजन किती असतं 19 kg. म्हणजे जर मी ह्या दोनची वजाबाकी केली तर 4/5 मधनं 3/5 गेले म्हणजे किती राहिले 1/5 4/5 मधनं 3/5 गेले पाया समान आहे बेरीज वजाबाकी कोणाची होणार फक्त अंशाची 4 मधनं किती गेले. ओके उरले किती तिकडं 19 मधनं 15 गेल्यावर 4 kg म्हणजे 5 पैकी एक भाग म्हणजे एक भाग किती केजीचा आहे. ओके असे किती भाग आहेत तिचे 5 पैकी एक भाग 4 kgचा आहे. पहा काय सांगतोय मी 5 पैकी एक भाग ओके किती 4 kgचा आहे मग टोटल भाग किती आहे तिचे 5 म्हणजे टोटल किती आली 20 kg. बरं ते तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा. आता हे काय 20 kg काय 20 kg काय पाण्याने भरलेल्या पूर्ण बादलीचं वजन पण ऑप्शन 20 नाही. तुम्हाला वाटेल ऑप्शन 20 बादलीचं पण वजन मग ते बादलीचं वजन कसं काढणार. आता कसं काढणार पहा 5 पैकी 3 भाग किती आलाय 15 पण खरं पाहायला गेलं तर 5 पैकी 3 भाग आला तर किती यायला पाहिजे नव्हतं 12. लक्षात आले का 4 kg चे किती भाग आहेत तिचे 5 4 4 4 4 4 बरोबर आहे मग टोटल किती आले 20 kg. मग 3 भाग यायला 5 पैकी 3 भाग म्हणजे किती यायला पाहिजे नव्हते पण ते काय म्हणतात 5 पैकी 3 भाग जेव्हा होतात तेव्हा किती होते
म्हणजे याच्यात कितीने जास्त दाखवते ते, म्हणजे हे ते जे 3 किलो आहे हे कोणाचं आहे, त्या बादलीचं आहे. म्हणजे आता हे झालं पाण्याचं वजन, 3 kg कोणाचं आहे, बादलीचं आहे, म्हणून 23 kg हे काय झालं, मुख्य वजन. ऑप्शन क्रमांक 4. कळलं, आले लक्षात, डन. आलो माग, पाहता 2-3च क्वेश्चन राहिले. ठीक आहे, काय दिले पहा, सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या, सेहवागने काय केले, धोनीपेक्षा 12 धावा जास्त आहे, धोनीने सचिनपेक्षा 9 कमी केले, मग सचिनने किती केल्या माहित नाही, मग सचिनच्या किती मानू, एक्स, म्हणून धोनीच्या किती झाल्या, एक्स मायनस 9, 9 कमी आहेत ना, म्हणून सेहवागच्या किती आहेत, धोनीपेक्षा 12 जास्त आहेत, म्हणजे याच्यात किती मिळवले, 12, म्हणजे ओरिजिनल किती आले, एक्स अधिक 3 फक्त. आलं, हे काय झाल्या तिघांच्या दावा, आणि तिघांनी मिळून किती केलेत, 288. मग तिघांची बेरीज केली काय, एक्स अधिक एक्स वजा 9 अधिक एक्स अधिक 3 बरोबर किती आहे, 288. एक्स 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 किती आले, 3x 28 आहे नाही का, 228. इथे किती आले, 3x, 9तनं 3 गेले, किती राहिले, वजा 6 बरोबर 228, वजा 6 तिकडे जाऊन काय होणार, अधिक, म्हणजे किती आले, 3x बरोबर अधिक झाल्यावर 234, म्हणजे x बरोबर किती आले, 234 ला 3 ने भागा, म्हणजे x बरोबर किती आलं, 3 7 21, उरले 2, 3 8 24, म्हणजे सचिनने किती धावा केल्या, ऑप्शन क्रमांक 4 सचिनच्या धावा. आलं लक्षात, सचिनला पण एक्स मानलं होतं. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा 3 क्रमागत विषम धन शून्येतर धनसंख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे, 151 आहे, तर त्या संख्या कोणत्या, काय करायचं, इथं बेरीज करून पाहिजे, गणितात जायचं नाही, कारण ते अजून अवघड होईल, त्यापेक्षा इथं सरळ सरळ बेरीज करून पहा, कारण आकडे काय आहेत सगळे छोटे, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, बेरीज फक्त शेवटच्या आकड्यांची करायची, 1 आणि 9, 10 आणि 5, शेवटी 15, म्हणजे 5 आला ना, आपल्याला किती पाहिजे, म्हणजे ही जोडी संपली. कसं जायचं कळलं का, इथं 9 अधिक किती आहे 25 आणि किती 49, 9 आणि 5 संपला विषय, शेवटी 4 आला. इथे किती आहे 4, 9 25, 5 आणि 9, सॉरी थांबा, इथं 9 करायचे राहिले ना, 9 आणि 5 किती 14, 14 आणि 9 23, शेवटी 1 पाहिजे, म्हणजे नाहीच आहे. हा, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, शेवटी 1, संपलं. याच्यावर डायरेक्ट टिक करून द्या, आता ऑप्शनच नाही राहिलं. काही 7चा वर्ग 49, 9चा 81 आणि 1चा 1, इथे किती आले 1 ना, मग हे पण नाहीच आहे का इथं कोणती संख्या, सॉरी, हा 1चं 1 शून्य घेतलंय मी ते, ठीक आहे 1, आलं लक्षात, पर्याय क्रमांक 4. कसं केलं कळलं पहा, म्हणजे कुठेही आपण पूर्ण बेरीज करत बसत नाही. ओके, ठीक आहे. आता इथं एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास झाले गणित, असं म्हणजे तुम्ही जर पाहिले काय, सेम पॅटर्न पुन्हा पुन्हा येतोय, सेम पॅटर्ननी प्रश्न पडतायत, म्हणजे जर तुम्ही 10-12 वर्षाचे प्रश्न सोडवले तर लिटरली तुम्ही अधिकारी आहेत, लिटरली अधिकारी, काहीच नाही करायचं, फक्त एवढे प्रश्न सारखे सारखे. हा, गणेश सरांचं लेक्चर 4 वेळा बघायचं, नाही बघणार तुम्ही पण सांगतोय मी, ठीक आहे. इंस्टाला रील 3 वेळा बघू, 5 वेळा शेअर करू, हा 10 वेळा त्याच्यावर हसू, पण अभ्यास नाही करणार. काय करायचे ते कर, ठीक आहे. एका संख्येतून 8 वजा करून एक संख्या x तिच्यातून 8 वजा केले, येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, भागाकार किती येतो 2, म्हणजे काय झालं, x वजा 8 बरोबर किती आले रे 16, म्हणजे 8 तिकडे गेले, म्हणजे x बरोबर किती आले 8, सॉरी हीच गडबड होती, ही नाही करायची, 24, कारण हे तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस. ओके, तर मूळ संख्येतून ही मूळ संख्या आली, मूळ संख्येतून 4 वजा केले म्हणजे किती आले 20,
येणाऱ्या संख्येत 4 ने भागले 5, भागा किती आहे 5. हे सोपे इतके अवघड प्रश्न विचारतो. ओके, त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय, एका मैदानावर कवायतीसाठी, आपण तिसरी वेळ हा प्रश्न आलेला. एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभे होती तितक्याच रांगा होत्या, म्हणजे जेवढी आशी आहे तेवढीच आशी, म्हणजे काय तो स्क्वेअर आहे, होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायानुसार निवडा. पर्यायावर नगड जायचे. आता तुम्ही पहा, जेवढ्या अशा संख्या आहेत तेवढ्याच अशा संख्या आहेत, आणि राजू कुठे आहे, मधल्या रांगेत एकदम मधोमध्ये, बरोबर आहे. आता इथं जर ह्या 5 रांगा असतील तर अशा रांगा किती आहेत 5 समजा, म्हणजे काय होणार आहे 5 5 25. मग येणारी संख्या कोणाचा तरी काय वर्ग आहे, म्हणजे पहिल्यांदा हा ऑप्शन तर कट झाला, कारण 125 कोणाचा वर्ग नाही. मग आता ह्या 3 पैकी कोणता तरी एक, कारण हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, बरोबर. पण तरी पण मी ह्या दोघांवर पण काट मारतो आणि मी याला म्हणतो, तेव्हा कसं काय ठरवलं डायरेक्ट, एका सेकंदात ठरवलं. कसं ठरवलं याच्या मागचं रिझन काय पहा. हा काय राजू कुठे एकदम मधोमध्ये का नाही. आता तुम्ही सांगा, जर 1 2 3 4 जण लाईनीत 4 जण असतील तर राजू मधोमध उभा राहू शकतो का, म्हणजे राजू मधोमध उभं राहण्यासाठी हा आकडा काय पाहिजे 5, म्हणजे आकडा कोणता पाहिजे विषम, ऑड नंबर पाहिजे. म्हणजे हा ऑड आहे, म्हणजे हा पण काय झाला, कारण राजू मधोमध आला पाहिजे ना. राजू मध्ये येण्यासाठी राजूच्या पुढे जेवढे नंबर आहेत तेवढेच मागे पाहिजेत, म्हणजे हा आकडा ऑब्विसली काय झाला ऑड होणार आहे, कारण इवन असेल तर मध्ये कोणीच नसणार, म्हणजे ऑड नंबर आहे. म्हणजे आता तुम्ही पहा 36 कोणाचा वर्ग आहे 6चा, 6 काय इवन आहे, समसंख्या आहे. 64 8चा वर्ग आहे, 8 काय समसंख्या, म्हणजे 121 कोणाचा वर्ग आहे 11चा, आणि 11 ही कोणती विषम संख्या, आणि म्हणून लक्षात आलं 121 ही संख्या निवडलेली आहे. आणि या ठिकाणी हा टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. अतिशय महत्वाचा टॉपिक होता. म्हणजे तुम्ही जवळजवळ पहा किती गणितं घेतलेली आपण 26, म्हणजे मागच्या 10 ते 12 वर्षात किती गणितं विचारलेली 26 गणितं विचारलेली. मग इतका हा महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळं तितक्याच पद्धतीने जोरदार या टॉपिकचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला तो सोपा जाईल. ओके, ठीक आहे, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा, बाय.